ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरल शब्द गणौघ प्रक्षालित सकल भूतल कलंका मुनिविरूपासी तीर्था सरस्वती हरुतो नो दुरितम् अज्ञानतिमिरान्ध्यानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्री गुरुवे नमः। श्री परम गुरुभ्यो नमः। परंपराचार्य गुरुभ्यो नमः। सकल कलुष विध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्म संबंधकं भव्य जीवमन प्रतिबोधकारकमिदं शास्त्रं श्री मूलाचार प्रदीप नामधेयम् अस्य मूलग्रंथकर्तार श्री सर्वज्ञ देवास्तुतीर्थग्रंथकर्तार श्री गणधर देवा प्रति गणधर देवा तेषां वचोनुसार मासाद्य पूज्य श्री सकल कीर्ति आचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतारः सावधानतया शृण्वन्तु। मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमो गणि मंगलम कुंद कुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्वमंगल मांगल्यम सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वंदे विद्यासागरं वंदे सन्मति वंदे चंद्रप्रभुसागरं श्रीमन्तं मुक्तिवर्तारं वृषभं वृषनायकं धर्मतीर्थकरं ज्येष्ठं वन्दे नन्तधानुरं ज्ञानाचारफलं प्राप्ता नरहत्सिद्धत्रियोगिनां नत्वा वश्येष्ठदा ज्ञानाचारं विश्वाग्रदीपकम्। दोन्ही हातवर करून जय कर द्यायचो। जय लोक पंच परमेष्ठी भगवान की, अहिंसा में विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरु विद्यासागर जी महाराज की, परम पूज्य आचार्य सकल कीर्ति महामुनिराज की, शांत मूर्ति वत्सल रत्नाकराचार्य गुरु सन्मति सागर जी महाराज की, 3 कम 9 करोड़ महामुनिराजों की, आचार्य भगवंत सकल कीर्ती महामुनिराज मूलाचार प्रदीप या महान ग्रंथामध्ये 6व्या अधिकारात 5 आचारांचं वर्णन करीत असताना चारित्र्याचाराच्या वर्णनामध्ये 13 प्रकारचे जे चारित्र्य असतात, 5 महाव्रत, 5 समिती आणि 3 गुप्ती, त्यातल्या 3 गुप्तींचं वर्णन करीत असताना काय गुप्तीचं वर्णन चालू आहे आणि या सर्व गुप्ती जोपर्यंत मुनी महाराज त्याचं पालन करतात तोपर्यंत मुनी महाराजजी पापाश्रवापासून किंवा कर्माच्या आश्रवापासून लांब असतात आणि निर्जरेला प्रमुख ते मानले जातात। हे सांगत असताना पुढे सांगितले की अष्टमातृका, 5 समिती आणि 3 गुप्ती, हे 8 मिळून मातृका। तर त्याला माते समान का म्हटलं? जशी माता आपल्या मुलांना धुलीपासून म्हणजे या घाणीपासून या संकटापासून ती वाचवते, सुरक्षित ठेवते, तसं अष्टमातृका कर्म आश्रवरूपी धुलीपासून मुनी महाराजांच्या आत्म्याचं काय करते?
संरक्षण करते, म्हणून तिला आई म्हटलं. ज्या पद्धतीनं माता आपल्या मुलांना विपत्तीपासून वाचवते आणि त्याचं पालन पोषण करते, त्याच पद्धतीनं ह्या 3 गुप्ती साधू संतांच्या कर्मांच्या विपत्तीमध्ये, परिचयाच्या विपत्तीमध्ये त्यांना स्थिर करून त्यांचं पालन पोषण, म्हणजे त्यांना कुठेही विपरीत मार्गाला जाऊन देत नाही, म्हणून ती माते समान असते. परत सांगितलं, ज्या पद्धतीनं माता आपल्या पुत्रांच्यावर कोणतंही संकट येऊन देत नाही, तसं ही अष्टप्रवचन मातृका जोपर्यंत मुनी महाराज जी पालन करत असतात, तोपर्यंत ही माता त्या मुनी महाराज रूपी पुत्राच्या कोणत्याही त्याच्यावर संकट येऊन देत नाही. एक हरिण सिंहाच्या समोर अत्यंत तुच्छ प्राणी, शक्तिहीन प्राणी, पण सिंह जरी बाळाला खायला आलं, एखादा वाघ जरी हरणाच्या पाडसाला खायला आलं, तर ती आईरूपी हरिण आपल्या बाळाच्या संरक्षणासाठी त्या सिंहाबरोबर, त्या वाघाबरोबर सुद्धा लढाई करायला तयार असते. म्हणजे आपल्या मुलावर संकट येऊ नये याची जबाबदारी जशी आई घेत असते, तसं त्या पद्धतीनं या ठिकाणी हे अष्टमातृका ज्या असतात त्या आपल्या मुनिरूपी महाराज रूपी पुत्रावर कोणतेही संकट येऊन देत नाहीत, असे या पद्धतीने सांगितले. म्हणून ती मातेच्या समान असतात. माता आपल्या पुत्रांचं दुःख, क्लेश, वेदना दूर करण्यासाठी प्रयत्नशील असते, तसं मुनी महाराजांचं दुःख, वेदना, अशुभ कर्माच्या उदयात जे दुःख वेदना असतात, तर या अष्टमातृकेचं पालन केल्यानंतर ह्याच्यामध्ये लीन असणाऱ्या साधूंना ते दुःख, क्लेश, वेदना सगळे दूर होतात. म्हणून त्या अष्टमातृका माते, त्याला माता असं म्हटलं जातं. म्हणून जे आईमध्ये एक सर्व गुण असतात, ती सर्व गुण ह्या 5 समिती आणि 3 गुप्तीमध्ये असतात, म्हणून त्याला आई समान किंवा आईच मानलेलं आहे. असं पूर्व चर्चेमध्ये आचार्य भगवंत सकलकीर्ती महामुनिराज तुम्हाला आम्हाला सांगून एक मुनी महाराजांची चर्या ही किती पवित्र असते किंवा असावी लागते, आणि त्या पवित्र चर्येचं फळ काय, त्याचा फायदा काय, हा सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे. आणि म्हणून आता सांगतात चारित्र्याचे भेद. एष व्रतादि संपूर्णश चारित्राचार ऊर्जित त्रयोदश विधौ दक्षै विदितव्योति निर्मल. एष व्रतादि संपूर्णश चारित्राचार ऊर्जित त्रयोदश विधो दक्षै विधातव्योति निर्मल. एष अशा प्रकारे जे वर सांगितलेले आहेत ते व्रत आधी संपूर्ण चारित्राचार आहे. काय आहे? चारित्राचार. 5 महाव्रत कोणते कोणते? अहिंसा महाव्रत, सत्य महाव्रत, अचौर्य महाव्रत, ब्रह्मचर्य महाव्रत, अपरिग्रह महाव्रत, हे 5 महाव्रत. हिरिया समिती, भाषा समिती, हेष्णा समिती, आदान निक्षेपण समिती, उत्सर्ग समिती, याला काय म्हणतात? 5 समिती. मनोगुप्ती, वचनगुप्ती, कायगुप्ती, या 3 गुप्ती, असं 13 प्रकारचं जे पूर्वी आता तुम्हाला पूर्व ह्याच्यात सांगितलेलं आहे त्याला चारित्रचार म्हणतात. आणि ते किती प्रकारचं आहे? त्रयोदश विधौ. ते किती प्रकारचं आहे? 13 प्रकारचं आहे. आणि अशा 13 प्रकारच्या चारित्राला दक्षैर्विधातव्यो अति निर्मल. जे दक्षैर म्हणजे आपल्या विधीमध्ये, आपल्या चारित्र्यामध्ये, आपल्या आचरणामध्ये, आपल्या मूलगुण उत्तर गुणामध्ये दक्षय म्हणजे कायम लक्ष ठेवून, म्हणजे सावधगिरीनं चारित्र्याचं पालन करणारे जे
हुशार मुनी महाराज असतात. कसे हुशार, त्याला ज्ञानी असे जे मुनी महाराज असतात, त्या मुनी महाराजांचं चारित्र्य अत्यंत अति निर्मल चारित्र्य ते करत असतात. आणि ऊर्जितचा अर्थ घ्यायचं उत्कृष्ट किंवा उत्साहित करणाऱ्या अशा चारित्र्यचाराचं अवश्य त्याला धारण केलं पाहिजे असं आचार्य भगवंत सांगतात. गणित विषय तुम्हाला माहिती आहे, शाळेला गेलता कधी? कोण कोण शाळेला गेलता? हात वर करा बघूया. सगळीजण गेलता? कोण एक दोघीच हात वर करायला लागले? सगळी गेलता. गणित विषय माहिती आहे तुम्हाला? गणित विषयात काय असते? व्याकरण. काय असते गणित विषयात? काय असते? गणित कशाला म्हणायचं? चिंट्या, गणित कशाला म्हणायचं? गेलतच काय शाळेत? कधी गणिताच्या क्लासलाच बसलो नाही. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे व्यवस्थित जिथं समजावून सांगतात त्याला काय म्हणतात? गणित विषय. जीवन एक गणित आहे, त्याचं उत्तर शांती आणि समाधान आहे. जीवन एक गणित आहे, त्याचं उत्तर शांती आणि समाधान आहे. म्हणून जीवनात योग्य वेळी सद्गुणांची बेरीज, कशाची? सद्गुणांची बेरीज, दुर्गुणांची वजाबाकी, संयमाचा गुणाकार आणि कषायांचा भागाकार या 4 गोष्टी केलं तर जीवनाच्या अंती समाधी जे उत्तर असतं, मृत्यू हे जे अंतिम सत्य उत्तर आहे, ते शांती, सुख आणि समाधान आनंदपूर्वक मिळत असतं. आमच्या वेळेला गणिताचे उत्तर सगळी शेवटच्या 4 पानावर असणार. तुमच्या वेळेला अजून पण तसंच आहे, शेवटच्या पानावर असते. बरोबर आहे? तर आपल्या आयुष्यात आपण जीवनात जे जगलो, तुम्ही आता कितीही स्वतःला सर्टिफिकेट लावून घ्या, धर्मानुरागी लावून घ्या, प्रेमानुरागी लावून घ्या, दानानुरागी लावून घ्या, कर्तव्यानुरागी लावून, काही करा, तुम्ही आणि मी माझ्या ज्या जीवनातलं जे खरं उत्तर आहे, तुम्ही आणि आम्ही आमच्या जीवनात काय जगलोय याचं खरं उत्तर जर कवा असेल तर ते मृत्यूच्या वेळेला. कुठल्या वेळेला? मृत्यूच्या वेळेला याचं खरं उत्तर येतं. म्हणजे किती समाधानपूर्वक, आनंदपूर्वक, त्यागपूर्वक, नमोकार मंत्र ऐकत, चिंतन करत, 1-2-4 लोक तर आजूबाजूला कोण तर आपल्याला धर्मोपदेश करणारे, आशापूर्वक आपला मृत्यू झाला तर समजायचं आपला मृत्यू चांगला आहे. मुनी महाराजांना आहार देताना मृत्यू झाला, भगवंतांची पूजा करताना मृत्यू झाला, सिद्धक्षेत्राची यात्रा करताना, यात्रा म्हणजे बसमध्ये नव्हे, पायऱ्या चढत असताना मृत्यू झाला. तर हे सगळे मृत्यू शुभ मृत्यू मानले जातात. खेळाडूचा मृत्यू मैदानावर यायला पाहिजे, खेळाडूचा मृत्यू मैदानावर यायला पाहिजे, कलाकाराचा मृत्यू स्टेजवर, मंचवर यायला पाहिजे, आणि साधूचा मृत्यू जंगलात सगळ्या साधूंच्या समोर यायला पाहिजे. त्यावेळी त्याची कला प्रामाणिक होती असं म्हटलं जातं. तशी इथं अत्यंत चारित्र्याची निर्मलता केव्हा प्राप्त होणार आहे? तर या 13 प्रकारचं चारित्र्य प्राप्त आहे. म्हणून आयुष्यात सद्गुणांची बेरीज योग्य वेळेला करायला पाहिजे. दुर्गुणांची वजाबाकी धर्मात आल्यावर तर व्हायलाच पाहिजे. उलट आम्ही इथं आल्यानंतर जास्त दुर्गुण वाढायला लागलेत. मी कायम लोकांना सांगतोय, पण आज आपला समाज इतक्या विशिष्ट अवस्थेत गेलेला आहे. राजकारणामध्ये जर धर्मकारण गेलं तर राजकारण पवित्र होतं, पण धर्मकारणात जर राजकारण आलं तर धर्म अपवित्र होतो. हा नियम आहे, लक्षात ठेवा. पण आज जगामध्ये धर्मावर राजकारण चालू झालं
म्हणजे राजकारणाचा आधार धर्म बनला आणि धर्मात राजकारण आत शिरलं. त्यामुळं प्रत्येक धर्माची अवस्था, तत्व, नीती, व्याख्या सगळी बदलली गेली. आणि त्यामुळं भविष्यात आम्हाला आमची नीती काळ माफ करणार नाही. जे धर्माच्या ठिकाणी राजकारण आणतील त्यांना नीती कधी माफ करणार नाही, काळ कधी माफ करणार नाही. आज तुम्ही आम्ही माफ करू, पण काळ आणि कर्म कधी माफ करणार. पण आज प्रत्येक ठिकाणी हेच चालू आहे. त्यामुळं सद्गुणांची बेरीज झाली पाहिजे. धर्मात आल्यानंतर दुर्गुणांची वजाबाकी झाली पाहिजे. संयमाचा गुणाकार झाला पाहिजे आणि कशायांचा भागाकार झाला पाहिजे. ह्या 4 गोष्टी मी आणि तुम्ही जर केलो तर जगात तुमच्या माझ्या मागं कोण असेल अथवा नसेल, पण धर्म नक्की असणार आहे. कारण सीतेच्या बरोबर जंगलात कोणीही नव्हतं, पण सीतेच्या बरोबर धर्म होता म्हणून तिला कोणीही काही करू शकतो. धर्म ज्याच्या बरोबर असतो त्याच्या मागे कोण असो अथवा नसो त्याचं नुकसान कोणीही करू शकत नाही. आम्ही माणसं गोळा करायचा प्रयत्न करायला लागलो. आपल्याला माणसं नव्हतं पुण्य गोळा करायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हे जर आमच्याकडे नसतील 4 गुण तर सगळं जग जरी आमच्या मागं असेल तरी आमचं कल्याण होणार नाही. ही वास्तविक अवस्था आजची सत्य परिस्थिती आहे. म्हणून गणित विषयावर मी सांगत होतो, गणित विषयामध्ये एक गणित सोडवायला एक 5 मार्क आहेत असं समजा. त्याचे उत्तर बरोबर आलं तर किती मार्क आहेत? 5 मार्क. त्या 5 मार्कामध्ये जर ते गणित सोडवत असताना तुम्ही स्टेप्स वाईज म्हणजे त्याचा क्रम बरोबर सोडवत असाल आणि खालचं उत्तर चुकलं तरी 5 पैकी 2, 1 काही ना काहीतरी मार्क, अर्धा तरी मार्क मिळतो. पण गणित सोडवत असताना तुम्ही त्याचा क्रम चुकीचा केला आणि उत्तर तेवढं बरोबर लिहिला तर ते गणित 0 मार्काचं असतं. उत्तर किती बरोबर असतं. आता जे समाजामध्ये विविध संस्था असतात, संघटना असतात, लोकशाहीचं राज्य आहे, हे पंतप्रधान निवड असू दे, राष्ट्रपती निवड असू दे, तो या सगळ्या ज्या गोष्टी चालतात ह्या क्रमपूर्वक केल्या. त्याची एक आचारसंहिता असते, त्याची एक विधी असते, त्याची एक नीती असते. त्या नीतीप्रमाणे जर सगळं केलं तर कोणीही व्यक्तीची निवड होऊ दे तिची 5 वर्ष पुढे व्यवस्थित ते जात असतं. आणि जर मध्येच कोण चुकीचा जातीचा दाखला चुकीचा दिला असेल किंवा कागदपत्र चुकीचे असतील, एखादा कागद व्यवस्थित मांडला नसेल, पूर्वी त्याच्यावर केस एखादी झाली असेल, ती केस तिथं त्याची कागदपत्र पूर्णता केली नसेल, त्याची माहिती दिली नसेल, ही जी मांडण्याची पद्धत आहे ती पद्धत जर चुकीची असेल तर कित्येक लोकांची आमदार, खासदार, मुख्यमंत्री पदी निवड झाल्यानंतर पण 6 महिन्यानं, वर्षानं कायद्याच्या दृष्टिकोनातून गेलं तर त्याची निवड कॅन्सल होते. म्हणजे तुमचं उत्तर खालचं बरोबर आहे काय चूक आहे ह्याच्याशी संबंध नाही. मार्क मिळाला, मार्क पाहिजे असतील तर तुमची मांडणीची पद्धत ही फार चांगली असावी लागते. त्या मांडण्याची पद्धत जर बरोबर असेल तर उत्तर जरी चुकलं तरी आम्हाला 1, 2 तरी मार्क पडत असतात. पण मांडण्याची पद्धत जर चुकीची असेल आणि उत्तर जरी बरोबर असेल तरीसुद्धा त्या ठिकाणी 0 मार्क मिळत असतात. मग तुम्हाला आम्हाला मार्क देणारी व्यवस्था कुठं आहे आत्ता? तो आमचा न्यायाधीश कोण आहे? तुम्हाला आम्हाला मार्क देणारा मास्तर कोण आहे? तर तो मास्तर आहे कर्म. तो मास्तर कोण आहे? कर्म. तुम्ही ते प्रवीण मास्तर म्हणशीला तो नव कर्म मास्तर. कर्मरूपी मास्तर जो आहे तो आम्हाला मार्क द्यायला पाहिजे. लोक आता किती मार्क देतात त्याच्याच काय नाही. लोक काय 4 पैसे टाकले, जेवायचं कुपन दिलं तर
गुंडांच्या मागं पण 1000 लोक आहेत आणि महात्म्याच्या मागं कोण राहत नाही. तो भाग नंतर जा. पण लोक किती आहेत, पण धर्मनीती आणि कर्मनीती आमच्या बरोबर किती आहे ह्याला फार महत्त्व असतं. आणि ते कधी ना कधीतरी कापसामध्ये विस्तूला झाकून ठेवलं, एक 5-10 मिनटं त्याचा प्रभाव दिसणार नाही, पण ते 5-10 मिनटानं ते पूर्ण म्हणजे राख करायला, त्याला म्हणजे नाश करायला वेळ लागत नाही. तसं कर्मसिद्धांत आहे. म्हणून आपण त्याला भिलं पाहिजे. निदान समाजात जगात जगताना तरी माझ्यावर कोणतर गॉडफादर आहे कर्म याची भीती आम्हाला असली पाहिजे. त्या भीतीलाच आम्ही सगळे विसरून गेलो. उद्याचं कोण बघितलंय अशी म्हणणारे आज धार्मिक लोक, चार्वाक मताची माणसं, मीमांसक विचाराची माणसं आज सगळ्या जगावर राज्य करण्याचा आणि प्रत्येक समाजावर अस्तित्व निर्माण करायचा प्रयत्न करतात की उद्याचं कोण बघितलं. काही लोक चार्वाक मत काय सांग मत आहे, त्यात सरळ सागरची ना त्याचा पूर्ण अभ्यास. आम्ही आपलं केसावर बंबई मिठाई विकणारी माणसं. आम्ही एक मत आहे मुख्य दर्शनातले 7 दर्शनातलं एक दर्शन आहे, त्यांचं काय मत आहे, उद्याचा दिवस कोण बघितला, पुनर्जन्म कुठं आहे तोपर्यंत कर्ज काढा, कर्ज काढा. खरं तूप आणि पोळी खावा, लोणी आणि ब्रेड खावा. एकदा भस्मीभूत झालं तर उद्या काय कर्ज फेडायला आपल्याला यायचं आहे तोपर्यंत चैनी करून जगा अशी म्हणायची. तशी आज समाजामध्ये आज ही प्रमुख लोकांची, धर्मामध्ये प्रमुख लोकांची, देशामध्ये प्रमुख लोकांची जी व्यवस्था झालेली आहे ती अशा विचाराची झाली. आणि त्याला साधूसुद्धा चुकले नाहीत. त्यामुळं आचार्याने लिवायची पाळी आली की आज खुलेआम चुकीच्या पद्धतीच्या व्यवहार वर्तवणूक चालू आहे. किमान चोरून केलं तर काही प्रश्न नाही, पण खुलेआम चालू आहे. आणि आज ती लोकच ह्या साधू समाज, देश, धर्म या ठिकाणी प्रमुखतेच्या भूमिकेमध्ये जगत आहेत. उद्याचं काय माहीत आहे म्हणतात. आज आहे ना तोपर्यंत पाप करायला लागू दे, काही करायला लागू दे, स्वतःचं अस्तित्व माहीत आहे. पण हे अस्तित्व बाळ किती दिवसाचं आहे. आज नाही उद्या याचं अस्तित्व संपणार आहे. मी तुम्हाला मुद्दामनं सांगायला लागलो ह्या विषयाला धरून. आज सुनेनं म्हणायचं नाही सासूचं अस्तित्व किती आहे, आणि त्यामुळं सासूला त्रास द्यायचं नाही. तो त्रास तुम्ही सासू झाल्यानंतर व्याजासकट फेडावं लागणार आहे. आज सुनेला जो त्रास, सासूला जो त्रास व्हायला आहे ती सून असताना हेच केल्या म्हणून आज तिला त्रास भोगायला लागलाय. आणि मी आज सून अवस्थेत असताना हे जर केलो तर मी सासू झाल्यानंतर मला हे भोगावं लागणार आहे. आज मुलं मुली कुठलाही विचार न करता कॉलेजमध्ये शाळेमध्ये एक मुलगा मुलगी भेटलं, मी 100दा सांगतोय डोकीवरची केस सोडली तर त्या मुलाचं स्वतःचं काहीही नसतंय. कपडे एकाची, गाडी एकाचं, गॉगल एकाचं, मोबाईल एकाचं. आणि ह्याच्यावर आमच्या पुरी आपण किती उच्च कुलामध्ये चांगल्या धर्मामध्ये आपले आईवडील काय, आपल्या आईवडिलांनी कशा पद्धतीनं आपल्याला कष्ट करून रात्रंदिवस शिकवायला लागलेत, काय करायला लागलेत, काही नाही. या 10-20-25 वर्ष मोठं करणाऱ्या आईवडिलांना सोडून हे 10-5-10 महिन्यात येणाऱ्या जीवनातली ही मुलं ज्यांचं स्वतःचं अस्तित्व शून्य असतं अशा जिपऱ्यांच्या मागं पळत जायचं. आणि उद्या मग ही मिळवणार आणि ह्यो राजा बसून खाणार, कुत्र्यागत जीवन जगायचं. मी सत्य बोलायला लागलो. ही अवस्था आहे. ह्यांना उद्याची काळजीच नाही. आज तरुण मुलांना उद्याची काळजी नाही. आज समाजातल्या प्रमुख लोकांना कर्माची भीती नाही. आजचा दिवस स्वतःचं अस्तित्व, पण हे अस्तित्व तुझं किती दिवसाचं आहे. तुझ्या नावामध्ये चंद्रपूर सागर, या नावामध्ये वीर सागर, या नावामध्ये सुगंधा खोत, या नावाची तुझी किती दिवसाची ओळख आहे. शरीर भस्म झालं, तुझं नाव संपलं, पण त्या शरीराचा आधार घेऊन जो खरा अस्तित्ववान आत्मा आहे
ह्या शरीराच्या आणि या व्यवस्थेचा आधार घेऊन जे पुण्य पाप नीती अनीती ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहे त्याचं फळ आपल्याला पुढं भोगावं लागणार आहे, ह्याची कुणालाच जबाबदारी स्वीकारायला तयार नाही. त्यामुळं आज प्रत्येक ठिकाणी प्रत्येकजण आपल्या आपल्या या राजकीय सामाजिक संस्था देश किंवा घरगुती या सगळ्या गल्लीतलं ह्या सगळ्या गोष्टीत माझं अस्तित्व म्हणून इतकं खुलेआम आम्ही पाप करायला लागलोय. जैन धर्माचे कार्य करताना मी जैनत्वाला लाजेल इतकी चुकीची कार्य आम्ही करून आम्ही स्वतःला धर्मात्मा समजून आम्ही जीवन जगायला लागलोय. हे कुठं तर बदललं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सांगायला लागलोय, गणित सोडवत असताना तुम्ही जीवन जगत असताना यश अपयश सुख दुःख हे सगळ्या गोष्टी येणार, याला काय फार महत्त्वाचं नाही, ह्या सगळ्या गोष्टी येणार. तरी तुम्ही प्रामाणिकपणे जगत गेला तर उत्तर तुमचं बरोबर येऊ दे नाही तर होऊ दे, सुख दुःखाचं मार्ग तर तुम्हाला 1-2 तर मिळणार. पण आज तुम्ही ज्या सुखाच्या उत्तरासाठी तुमच्या जीवनाचे जे स्टेप्स, ज्या गणिताची सोडवण्याची पद्धत, समाजातलं स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी एक नीतीची पद्धत सोडून आम्ही घरामध्ये गल्लीमध्ये गावामध्ये समाजामध्ये राजकारणामध्ये समाजकारणामध्ये जी आम्ही पद्धती अवलंबायला लागलोय ती पद्धत कर्माच्या ठिकाणी त्या न्यायाधीशाच्या ठिकाणी ही पद्धत चुकीची जर असेल तर आज तुमचं उत्तर जरी बरोबर असेल तर त्या धर्माच्या आणि कर्माच्या ठिकाणी त्याचं मार्क किती आहे? 0. म्हणून गणितासारखं आपलं जीवन असलं पाहिजे. उत्तर बरोबर चूक हे नंतरचं आहे. स्टेप्स तुम्ही बरोबर सोडवत गेला तर 99% उत्तर बरोबर येणार आहे. अशुभ कर्माच्या उदयात एखाद्या वेळी आपलं उत्तर चुकेल पण मार्क 0 मिळणार नाही. पण तुम्ही इकडची तिकडची कॉपी, राजकारणातली कॉपी, धर्मकारणातली कॉपी, अजून मी सांगतो धर्मकार्याचं अनुसरण राजकारणात केला तर तुम्हाला पुण्य लागेल, पण राजकारणाचं अनुसरण जर धर्मकार्यात केला तर तुम्हाला देवसुद्धा वाचवणार नाही. 24 तास डोक्यावर घेऊन देवाला नाचा, ते देवसुद्धा, कारण तो देवसुद्धा या कर्माच्या अधीन होऊन अनादी कालापासून जगलेला होता. आणि ज्यावेळी या देवाने राजकारण हे सगळं सोडलं आणि धर्मकारण स्वीकारलं त्यावेळेलाच तो व्यक्तीसुद्धा देव बनला. या राजकारणासहित कुठलाही व्यक्ती देव बनला नाही. म्हणून तुम्हाला आम्हाला देवसुद्धा वाचवणार नाही. म्हणून आपण घरात या सगळ्या गोष्टी जीवन जगत असताना आचार्यांनी हे 13 प्रकारचं जे चारित्र्य साधूंना सांगितलं, तुम्हाला श्रावकांना जे अष्टमूल गुणाचं पालनाचं चारित्र्य सांगितलं, किमान एवढं तरी पालन करून मी जैन आहे एवढं तरी म्हणा. नाही तर 3 भूले 6 छोडे 11 का आता न नाम सीना ताने कमर कसे जैनी मेरा नाम. 3 छोडे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र. 3 सोडलो. 3 छोडे 6 भूले 6 देवपूजा गुरुपास्ती स्वाध्याय संयम तप दान हे 7 सोडून दिलोय. 11 का आता न नाम, श्रावकाचे ज्या 11 प्रतिमा आहेत त्याची नावं पण आम्हाला माहीत नाहीत. 11 प्रतिमाच आहेत हेच माहीत नाही नावाचं तर लाभ. आज जेवढी समाजात प्रमुख व्यक्ती समाजाचा आधारस्तंभ म्हणून मिरवा लागलेत त्यातल्या एकट्या व्यक्तीला 11 नावं विचारा. जाऊ देत 11 षटक्रियांची नावं विचारा, कोणाला काही माहीत नाही. पण समाजात ह्यांच्या निर्णयावर समाज जगायला चालू झाला आहे. 11 का आते ना नाम सीना ताने छाती फुगून कमर कसे कमरीला गमछा बांधूनच जैनी मेरा नाम. अनंत पौर्णिमा वार्षिक मीटिंग असते की समाजाची, पालखीला धरायला कोण 4 नसत्यात पण जेवायच्या वेळेला 400 आणि मीटिंगच्या वेळेला 800. मग हिशोब विचारायचं
कधी बस्तीचं तोंड माहीत नाही, कधी भगवंतांच्यावर अभिषेक करून माहीत नाही, कधी महाराजांचा चौका लावून माहीत नाही. सवळं तर जन्मल्यापासून काय आईनं लहानपणी चुकून लुंगी नेसवली असली ते पण घाण करू नये म्हणून चड्डीत, तेव्हा कधी लुंगी नेसला असला तर नेसला असला, नाही तर बाबानं ते धोतर आणि नेहरू शर्ट लहानपणी एक ड्रेस म्हणून नेसवलं असलं तर तवा यो बाबा कधी तर धोतर सवळ्यात नेसला असेल, कधीही काही माहीत नाही. पण समाज, मी म्हणतोय तसं समाज गेलं पाहिजे. चालेल, ही भूमिका अशी साधूंची असू शकत नाही. 5 महाव्रत, 5 समिती, 3 गुप्ती हे 13 प्रकारचं चारित्र्य असल्याशिवाय त्याला साधू म्हणता येत नाही. तसं किमान अष्टमूल गुणांचं पालन केल्याशिवाय त्याला श्रावक म्हणता येत नाही, आणि त्याला कोणताही मी जैन आहे म्हणून सांगण्याचा अधिकार नाही, हे आचार्य सांगतात. पण ही लोक साधूंच्या चुका 100 काढायला तयार आहेत. पण साधूंनी यांची एक चूक काढली तर ती चालत नाही. आत्ताची सद्य व्यवस्था आहे. म्हणून श्रावकांनो, केवळ बस्तीला येणं, मंदिरला येणं म्हणजे जैनत्वाचं लक्षण नाही. हा कर्म सिद्धांत, हा चारित्र्य, हे आचरण सगळं समजलं पाहिजे. गाव होतं गाव कोणतं? ऐकविना, कागवाड. कागवाडमधली सगळी लोक कशी होती? शानी होती, चांगली होती, अत्यंत हुशार होती. होती की नाही? होती. मग कागवाडची शाळा आजूबाजूच्या 4 गावात प्रसिद्ध होती. सगळी लोक कागवाडच्या शाळेत शिकायला येत होते. स्वस्ती कुठं येत होते? कागवाडच्या शाळेत शिकायला होते. मग आता कागवाडच्या शाळेतलं बघून आमच्या शीतलसागर महाराजांना वाटलं की एक CBC पॅटर्न कसलं शाळा काढावं. मग का शाळा काढावं? ते मुलांना आता बस्तीकडे पाठवायला कुणाला वेळ नाही, आईबापांना वेळ नाही, धर्म शिकवायला वेळ नाही, आणि बाहेरच्या शाळेत किती जरी पाठवलं तर त्यांना काय, मुलांना शाळेत सोडायला वेळ आहे गाडीवरून नेऊन, खरं बस्तीकडे घेऊन जायला वेळ. अशी सगळी मम्मी पप्पा झालेत सगळे. आता काय करायचं? पण जीवन आई बाबासारखं जगलं. मग म्हणले आता शीतलसागरजी महाराजांना वाटलं ह्या आईवडिलांना त्यांचं कर्तव्य कळना, सन्मती सागर महाराजांनी मला आचार्यपद देऊन गेलेत, आता समाजाचा आईबाप आपणच होऊया असं त्यांना वाटलं. आणि मग त्यांनी त्या बाँड्रीवर मंदिराच्या ठिकाणी, क्षेत्राच्या ठिकाणी एक शाळा काढायचं ठरवलं. का तर शाळेच्या निमित्तानं तर इथे येतील आणि आम्हीच नेऊन त्यांना जरा देवाचं पाय पडायला लो, निदान नमोकार मंत्र तर शिकवून त्याला तू जैन आहे याची जाणीव तर करून देऊया लहानपणी. म्हणून त्यांनी तिथे शाळा काढली. सगळी शाळा व्यवस्थित चालू आहे. त्यातल्यात बंटीबैयासारखा तिथला मॅनेजर. मग आणि काय विचारता तुम्ही? त्याच्यात काय मग प्रश्नच नाही, कोण चुकायची भानगडच नाही. चुकायच्या अगोदर 2 वळ उठत्यात, चुकायचा प्रश्नच नाही. शाळा चालू झाली, सगळं झालं. एक दिवस इन्स्पेक्शन काय म्हणते ते, ते आलं. शाळेत आल्याबरोबर तर काय याच्यात मास्तरांची काय चूक असते सगळं, पण सगळं असंच आहे, काही त्याला पर्याय नाही. पोरगं चांगलं जन्मलं, सुगंधा, मी चांगलं काम केला, माझं पोरगं माझं, आणि जरा आगाऊपणा केला, चंद्रपूर सागरांनी संस्कार केल्यात. हो, गर्भसंस्कार चंद्रपूर सागर महाराजांनी केल्या, त्यामुळे जरा ती गुण असणारच की. पहिला नंबर काढला की पोरगं माझं, तेव्हा चंद्रपूर सागर आठवतच नाही. आणि जरा आगाऊपणा केला, पोरगं कोण, संस्कार कोण केले? चंद्रपूर सागर. पोरगं पहिला नंबर काढला, सत्कार करायला आईबाप पुढं, आणि जरा मार्क कमी पडली, पोरगं आमचं मस्त हुशार आहे, शाळेत मास्तरच चांगली देतात, मोबाईलवर खेळत बसतात. ही तुझं जनरली सांगायला लागलं, ही अशी अवस्था आहे. तसं आता शाळा मस्त चांगल्या भावनेनं शीतलसागर महाराजी काढल्यात, तिथं चालवणाऱ्यांनी मस्त चांगली भावना केल्यात. पण 7 तास शाळेत शिकून आल्यावर घरात तुमच्या आईबापाची काय 1 तासभर जबाबदारी आहे की नाही? अभ्यास घ्यावं,
शिकलाय, काय शिकलाय, काय शिकवल्यात, तिची काय जबाबदारी आमची आहे की नाही? काही नाही. ते सगळं शाळेला दत्तक दिल्यागतच काम झालं. पोरगं झालं. इन्स्पेक्शन होतं, ते आता इन्स्पेक्शनला गडबडीत आता काहीतरी काम द्यायला पाहिजे म्हणून ती शाळेत शिक्षक पटकन आले आणि क्लास होता हिंदीचा. क्लास कशाचा होता? हिंदीचा. आणि सांगितलं आईवर निबंध लिहा, माँ के ऊपर निबंध लिखो असं सांगितलं. आणि ते सर आपलं जरा अपूर्ण काम होतं, ते साहेब यायच्या अगोदर ते जरा पूर्ण करत बसले. बरोबर एक 10 मिनिटानं साहेब पण नकटीच्या लग्नाला 17 इग्नं बरोबर ह्याच शाळेत पहिलं यावं, ह्याच मास्तरच्या वर्गात यावं. बरोबर आले आणि मास्तरला विचारले कुठला क्लास? हिंदीचा. काय सांगितलं आहे? तर असं असं आईवर निबंध लिहायला सांगितलं आहे. बरं म्हणले. मग असं चालले. मग असं बरोबर चालल्यावर पहिल्या बेंचवर प्रीतमचं पोरगं बसलं होतं. प्रीतमचं पोरगं पहिल्या बेंचवर होतं. त्याला विचारले तुम्हारा निबंध काय? तुम्हारा निबंध काय? तो म्हटला, तो भैर बोट केला, भैर. त्याला काय कळणाच. त्याला म्हणजे नेमकं काय कळणं. गाईवर निबंध लिहायचं होतं, गाईवर. आईवर न मग गाईवर. त्याला काय कळणं त्या मास्तरला साहेबाला. तो म्हणला भैर काय? तर ज्या वेळेला मास्तरनी सांगितलं गाईवर निबंध लिहा, त्यावेळेला त्याला बाहेर गाई ओरडलेला आवाज आला आणि त्यानं काय केला, गाईवर निबंध लिहा. तो खडू घेतला मास्तरचं आणि गाईच्या पोटावर जाऊन निबंध लिहिला. चौगले गल्लीतलं पोरगं. कुणाचं? प्रीतमचं. तेवढा हुशारच. द्यायचं म्हणलं तर काय नाही, घ्यायचं म्हणलं तर दोन्ही हात पुढं घेतला. तो ठीक आहे. मास्तरनी बघितलं गाईच्या पोटावर काय लिहिलं होतं, निबंध चांगला आहे. त्यांनी विचारलं कुठना? तो बहुतेक कागवाडचा दिसतोस. भाई म्हटला मी कागवाडचा आहे. तो म्हटला तुम्हाला कसं कळलं काय साहेब? नाही असलं कागवाडवालेच करू शकतात. मग जरा 2-3 बेंच सोडून पुढे गेला. तिथं प्रसन्न दुःखेसारखा पोरगा होता. जरा हुशार, जरा हुशार. त्याला विचारलं तुझं काय, कुठं आहे निबंध? त्यानं काय केलं, कागदावर गाईचं चित्र काढलं होतं. त्यानं काय केलं, कागदावर गाईचं चित्र काढला होता आणि खाली लिहिला होता गाय हमारी माता है, इसके आगे न कुछ आता है. त्याला त्याच्याकडे बघितले. तू कुठला आहेस म्हणले? शिरोळ तालुक्यातला दिसतोयस. होय म्हणले. का? तुम्हाला कसं वळलं? नाही असली सगळी तिथलीच असतात. कुठल्या गावात? तू एवढं तर कसं लिहिलास? नाही आमच्या चंद्रपूर सागर महाराजांचा चातुर्मा चालता, त्यांनी सांगितलं होतं गाई आणि आईवर किती जरी लिहिलं तरी ते पूर्ण होतं. मग लई लिहून कशाला वेळ वाया घालवायचं म्हणताना 2 वळीत लिहिलो. हुशार होता तो, औरवाडचा. मग जरा पुढे गेलं. मग जरा तिथं पुढे गेल्यावर म्हणजे नाही, त्यानं गाईवर निबंध लिहिला होता. कोण? यानं चित्र काढून निबंध. आणि 3ऱ्या नंबरला जो मुलगा होता त्याच्यापाशी गेल्यावर त्यानंही लिहिला होता गाय हमारी माता है, इसके आगे न कुछ आता है. सगळं वाचल्यानंतर ती साहेब मास्तरकडे बघायला लागले. मास्तर म्हणले मी सगळं प्रामाणिकपणे शिकवलोय, खरं पोरं शिकली नाहीत, मी काय करू? नाही असू दे असू दे म्हटलं, सगळं तुमचं कळले, असू दे. त्या शिक्षकांनी ऐकायला विनोद झाला. आता त्या शिक्षकांनी त्या मास्तरनं खाली एक वाक्य लिहिला, कंस तयार केला, कंस. तो कंस आणि त्या कंसातलं वाक्य हे आमच्या जैन समाजातील राजकीय, सामाजिक, धार्मिक सगळ्या क्षेत्रातल्या लोकांच्यासाठी फार महत्त्वाचं. त्या साहेबांनी खाली कंस केला आणि लिहिला. वर काय लिहिलं होतं? प्रसन्ननं गाय हमारी माता है, इसके आगे न कुछ. खाली साहेबांनी लिहिलं बैल हमारे बाप है, मार्क देना पाप है.
खाली त्या कर्मरूपी त्या मास्तरनं काय लिहिलं, बैल हमारे बाप आहे, मार्क देना बाप आहे. आज आम्ही काय करायला लागलो जैनाची लोक. मी नुसता जैन घरात जन्मलो, माझं हे अस्तित्व आहे, माझं ते अस्तित्व आहे, म्हणून आम्ही समाजावर आणि धर्मावर स्वतःचं अस्तित्व लादण्याचा आणि स्वतःला अस्तित्व स्वीकारण्याचा प्रयत्न करायला लागलो. मी नुसता जैनाच्या घरात जन्मलो म्हणून मी जैन आहे, काय जैनत्वाचं एक तरी गुणाचं मी पालन करतोय. मला हे मागण्याचं, सांगण्याचं, स्वीकारण्याचं काय अधिकार आहे काय? मला नुसता संबंध केला स्त्री पुरुषाचा आणि 9 महिने एखाद्या बाळाला पोटात ठेवलं आणि जन्माला घातलं म्हणून आई आणि बाप म्हणणं, मग आम्ही एकेकाला जन्म देतो. स्त्रियांची तर 5-5 मुलांना पिल्लांना एक एकदा जन्म देतो, पण कुत्र्याची आई म्हणून कधी त्याला मान्यता नाही. लक्षात ठेवा, आई मान्यता फक्त मनुष्यगतीमध्येच आहे, दुसरीकडे कुठं नाही. तसं मी नुसता जन्मलो जैनाच्या घरात म्हणून मी स्वतःला जैन म्हणून मी जर एकही गुणाचं आचरण नाही आणि मी समाजावर आणि सगळ्यावर माझा अधिकार गाजवायला लागलो, तर माझ्यात आणि त्या त्रियंचांना जन्म देणाऱ्या त्या त्रियंचिनीमध्ये आई म्हणून घेते, पालन पोषणाची काही जबाबदारी नाही, आणि मी समाजाचा प्रमुख म्हणून घेतो, मी मंदिराचा प्रमुख म्हणून घेतो, मी माझ्या संघाचा प्रमुख म्हणून घेतो, आणि मी माझ्या संघामध्ये एखादा साधू आजारी पडला तर लक्ष देत नाही. मी माझ्या संघामध्ये आमच्या संघातल्या दीदी ब्रह्मचारीला आजारी पडले तर मी लक्ष देत नाही. माझ्या सेवेत असणारा एखादा व्यक्ती दुःखी कष्टी आजारी असला तर मी लक्ष देत नाही. तर मला संघ प्रमुख म्हणून घेण्याचा अधिकार नाही. समाजाची स्थिती जर बिकट असेल तर समाजाकडे तुमचं लक्ष नसेल तर त्या मंदिराचा अध्यक्ष म्हणून घेण्याची तुमची लायकी नाही. तसं आम्हाला जैन समाजातल्या जैन धर्माचं 1-2 नियमांचं जर मी पालन करत नसेल तर मला जैन म्हणून घेण्याचा अधिकार नाही. आणि मी साधुत्वाच्या व्रतांचं पालन करत नसेल तर मला साधू म्हणून घेण्याचा अधिकार नाही. हे आचार्याने इथं सांगायचं. या 13 प्रकारच्या चारित्र्यात नुसता कपडे कटलो आणि हातात पिंची कमंड घेतलो म्हणजे साधू होत नाही, ही जशी व्याख्या आहे तसं मी नुसता जैन कुलात जन्मलो म्हणून मी जैन होत नाही, ही श्रावकांची सुद्धा व्याख्या. मग साधूला हे 13 प्रकारचं चारित्र्य पाहिजे आणि मग त्या श्रावकाला त्या अष्टमूलगुणांचं पालन पाहिजे. मग ह्या 13 प्रकारच्या चारित्र्याचं पालन करणारा साधू जसं मोक्षाला जातो आणि त्रिलोकी नाथ होतो, तसं अष्टमूलगुणांचं पालन करणारा श्रावक हाच मी त्या व्रतांचा मी श्रावक बनणे योग्य आहे म्हणून सांगून त्याला समाज, धर्म, मंदिर आदीवर माझं जबाबदारीचं अधिकार गाजवण्याची त्याला अधिकार आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी आजच्या स्वाध्यायातनं आपल्या सगळ्यांच्या लक्षात आल्या पाहिजेत. आणि म्हणून आम्हाला केवळ मी जैन कुलात जन्मलो म्हणून मी जैन नव्हे, तर मला सगळ्या श्रावक उचित गुणांचं व्रतांचं पालन केलं पाहिजे. तसं मी केवळ दीक्षा घेतलो म्हणून साधू नव्हे, तर मला या सगळ्या व्रतांचं पालन केलं पाहिजे आणि व्यवहार आणि निश्चयाचं योग्य ताळमेळ घालून माझ्याही कल्याणाचं आणि समाजाच्याही कल्याणाची भूमिका मला प्रामाणिकपणे निवडली पाहिजे. ही भूमिका आज तुमच्या आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. म्हणून आजच्या स्वाध्यायाचा आशय तुम्ही सगळ्यांनी एवढंच समजावून घ्या की आज तुम्ही तरुण आहात, पैसे मिळवत आहात, तुमच्याकडे ज्ञान आहे, याचा अर्थ वडीलधाऱ्या घरातल्या लोकांचा आज ते पैसे मिळवत नाहीत, आज ते थोडे असक्षम नाहीत म्हणून त्यांचा अपमान करून त्यांना कुठंतरी एका कोपऱ्यात बसवणं हे तुमच्या परिवाराला भूषणार्थ नाही. कारण तुम्ही सुद्धा आज नाही उद्या म्हातारे होणार आहात. ही भूमिका तुम्ही लक्षात घेऊन तुमच्या परिवारामध्ये सगळ्यांशी तुम्ही हितमित प्रिय जीवन जगायला शिका. मंदिरामध्ये आल्यानंतर सगळ्यांशी हितमित प्रिय जगायला शिका. समाजात आल्यानंतर
तुम्ही सगळ्यांशी हितमित प्रिय जगायला शिका. गल्लीत आपलं जीवन जगत असताना सगळ्यांशी हितमित प्रिय जीवन जगायला शिका. मग हे तुम्ही आम्ही जीवन जगत असताना आमच्याबरोबर कोण असो अथवा नसो, आमचं वाईट करण्याचं धाडस कुणामध्ये सुद्धा नाही. पण हे आमच्याकडे गुण नसतील तर मग आम्ही साधू असू दे, तुम्ही श्रावक असा, कधी ना कधी एक दिवस कर्माचा उदय आल्यानंतर आम्हाला सगळं फेडायला लागणार. आणि तुम्ही काही काळजी करू नका. जब तक है तुम्हारे पुण्य का करार, तुम गलतियां करो अशा. किती असू दे. आज जगामधली नीती आहे, ज्यांनी जगावर राज्य केलं त्यांना सुद्धा त्यांच्या राज्याचा अधिकाराचा दुरुपयोग केल्यामुळं एक दिवस कुत्र्यासारखं खितपत पडून मरावं लागलं. कुत्र्यासारखं खितपत कुजून कुजून मेले. जगत जेत्या सिकंदरानं आपल्या अधिकाराचा दुरुपयोग केला, त्याला शेवटला आई सुद्धा मरताना भेटली नाही आणि त्याला आजारी होऊन म्हणजे रोगी कष्टी होऊन खितपत किडं पडून मरावं लागलं. त्यावेळी त्यानं सांगितलं, या जगाला आदेश द्या, माझी पालखीतनं मिरवणूक काढा, माझे दोन्ही हात बाहेर काढून माझी मिरवणूक काढा, कारण मी या 2 हाताचा दुरुपयोग केलो. येताना मी सगळं घेऊन आलो, मुठ्ठी बांधून आलो, पण जाताना मुठ्ठी पसरून म्हणजे हात पसरून गेलो. काही या जगावर अन्याय करून, धर्मावर अन्याय करून, समाजावर अन्याय करून, अनीतीचा अवलंब करून मी जगत जेता सिकंदर झालो. पण त्याचं फळ निदान मरताना माझ्या आईची सुद्धा भेट मला झाली नाही. मला माझ्या देशापर्यंत सुद्धा मला जायची मला परवानगी वैद्याने दिलं नाही आणि मला खितपत पडून राहायची. का बरं? त्या आईनं सांगितली होती, ज्या भारतावर तू राज्य करायला चाललायस ती भारताची भूमी साधू संतांची भूमी आहे, ती जगत माता आहे, ती जगत श्रेष्ठ भूमी आहे. तिथं महापुरुषांचा जन्म झाला आहे, तिथं भगवान महावीरांचा जन्म झाला आहे, प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला आहे. तिथं अनीती करणाऱ्यांचं आत्तापर्यंत चांगलं झालं नाही. तू तिथं जाऊ नकोस. त्या देशावर रक्ताचे थेंब तू त्या मातीवर सांडू नकोस. पण जगात जेता सिकंदर व्हायची ही एक आशा होती. त्यामुळे त्यानं अनीतीचा वापर करून भारतात आला आणि सगळं युद्ध करून जिंकून तो परत चालला होता. ती जगाला, देशाला, भारताला पराक्रम गाजवण्यासाठी ज्यावेळी तो येत होता त्यावेळी तो विचारला, आई मी तुझ्यासाठी काय घेऊन? त्यावेळी आई म्हणते, बाळ तू जाऊच नकोस. नाही मी जाणार, हे तर त्रिकाल सत्य, भले मला अनीतीचा वापर करायला लागू, मी जाणार, भारतावर राज्य मिळवणार. बरं चाललायस तर तू केलेल्या पापाला जर फेडायचं असेल आणि तुझे हे देश आणि तुझे राजमहल जर पवित्र करायचं असेल तर येताना 3 गोष्टी घेऊन ये. काय सांगितलं तिने? 3. ऐकायलाय? सिकंदर बादशाहच्या आईनो, पोरांना पाठशाळेला पाठवायला नको, पोरांना बस्तीला पाठवायला नको. का? 2 मार्क कमी पडतील आणि त्याला इंजिनियर करायचं आहे, त्याला कसला सेफ्टीवेअर काय म्हणायचं त्याला, सॉफ्टवेअर, हां सॉफ्टवेअर इंजिनियर करायचं आहे, त्याला डॉक्टर करायचं आहे. काय नाही, डॉक्टर सॉफ्टवेअर इंजिनियर झाला तर तुम्हालाच कुठं कधी तो संपून येईल याची गॅरंटी आहे. त्याला धर्मात्मा करा, माणूस बनवा. माणूस बनवून तुम्ही इंजिनियर करा, नाहीतर शेतमजूर करा, तुम्हाला कधी उपाशी ठेवणार नाही. पण त्याला माणूस न बनवता कितीही चांगलं शिकवा, तो तुम्हाला शेवटला पाणी प्याजवायला येणार. तो सिकंदर बादशाहला आई म्हणते, तुला आणायचंच असेल, हे केलेलं पाप फेडायचंच असेल तर सगळ्यात पहिला तू भारतातनं येताना तिथं हिंदू धर्म पवित्र धर्म मानला जातो. त्या हिंदू धर्मामध्ये गंगेचं पाणी पवित्र मानलं जातं. कुठलं पाणी? आणि त्या गंगेच्या पवित्र पाण्याला एक तांब्याभर गंगेचं पवित्र पाणी घेऊन ये. ठीक आहे, ते काय जाता जाता घेऊन येतो. अतिविश्वासू माणसं असतात ना, ते फाजील विश्वास असतं, ते अशीच बोलतात, हे काय मी जाता जाता करतो, हे काय जाता, असं नसते, लक्षात ठेवा. आणि काय पाहिजे तुला? बाळ तुला आणायचंच असेल तर दुसरी गोष्ट आण की तुला जैन धर्माचं रामायण लिहिलेलं पद्मपुराण म्हणून एक ग्रंथ आहे,
तो ग्रंथ घेऊन ये. दुसरं होतं ते जैन धर्माचं पद्मपुराण ग्रंथ. ते काय मी घेऊन येतो, तू काळजी करू नकोस. आणि काय आणू? आता तिसरी जी माझी एक इच्छा आहे, ती इच्छा तू कधीच पूर्ण करणार नाही याची मला गॅरंटी आहे. त्यामुळे मी तुला सांगणार नाही. आई, मी जगात जेता सिकंदर आहे, तू काळजी करू नकोस. तू नुसता सांग काय पाहिजे तुला. ह्या जगातला राजा आहे, मी काही आणू शकतोय, काही करू शकतोय, तू सांग. सांगा. मी हे शेवटचं जे उत्तर सांगायला लागलोय ना, हे तुमच्या घरातल्या सिकंदराला सांगा. तुमच्या घरातल्या सिकंदराला सांगा. तो म्हणतो मी आई तू म्हणशील ते आणून देतो. त्यावेळी त्याही म्हणते ह्या सगळ्या पापातनं मुक्त व्हायचं असेल, तू केलेल्या आयुष्यभरात या पापातनं मुक्त व्हायचं असेल आणि मरताना तुला आणि तुझ्या या देशाला शांती आणि आनंदपूर्वक जगायचं असेल तर त्या विश्वामध्ये एकाच व्यक्तीकडे ही ताकद आहे. ती व्यक्ती दुसरी कोण नसेल, ती व्यक्ती दिगंबर जैन मुनी महाराज आहे. दुसरं कुणी करू शकत. ह्या तुला पापातनं आणि तुझ्या देशाला या सगळ्या पापातनं मुक्त करायची ताकद फक्त जैन मुनींच्यात आहे. शक्य असेल तर दिगंबर जैन मुनींना एक आपल्या देशात येताना घेऊन ये. काय आई सांगायलाच म्हणले, मी जाता जाता घेऊन येतो. तो भारत जिंकला आणि परत चला. जाताना गंगेचं पवित्र पाणी घेतला. एका जैन राजाकडून त्यानं पद्मपुराण ग्रंथ घेतला आणि जाताना परतीचा प्रवास चालू होता. आणि पुढं लोक त्यांचा एक मूळ सेनापती कोण असेल तो असेल ज्याची जबाबदारी आहे. राजाधिराज जगत जेता सिकंदर राजा येत आहे असं पुढं तो सांगत जाणार. मग पुढचे राजे आपाप शरण येणार आणि त्यांचं स्वागत करणार. मग एक मुनी महाराज एका झाडाखाली दगडावर ध्यानस्थ बसले होते. ह्यो पुकारत चाललाय. सगळीजण उभा राहिली. मुनी महाराज शांत बसले. त्या सेनापतीला राग आला. तो गेला आणि म्हटला, अरे कोण तू? तुला कळत नाही जगात जेता सिकंदर बादशाह या लागलाय म्हटल्यावर तुला उभं राहायचं होत नाही? महाराज शांत हसत बसले. 2-3दा बोलल्यानंतर महाराज सांगितले, तुझा सिकंदर जगत जेता राजा असेल पण मी जगत जेता महाराज आहे. तो जाऊन मला सांग. सिकंदरला एक बातमी कळली. सिकंदरचा राग अनावर झाला. सिकंदर बादशाह आला. तो म्हणा लागला तरी पण महाराज उठले नाहीत. त्यावेळेला काय नाव होतं त्या महाराजांचं? कल्याण सागर असं काहीतरी होतं ना, कल्याण सागर महाराज. त्या सिकंदर बादशाहनं तलवार काढला आणि महाराजांच्यावर उगारला. महाराज शांत हसत त्याच्याकडं. त्यावेळी त्या सिकंदर बादशाह म्हणला, ज्या तलवारीचं नाव चमक आणि नुसता सिकंदर बादशाहचं नाव ऐकल्यावर चांगले चांगले सम्राट नतमस्तक झाले, तो सम्राट आणि त्याची तलवार स्वतः समोर आल्यावर ह्यो नग्न बिन कपड्याचा माणूस जरा सुद्धा दमक नाही, उलट माझ्याकडे असतोय. त्या म्हटल्यावर तुला मला काय भीती आहे की नाही? त्यावेळी ते महाराज म्हणतात, कल्याणसागर महाराज, तुझी तलवार माझ्या शरीराचं तुकडं करू शकते, माझ्या आत्म्याचं तुकडं करू शकत. ही निर्भीड वृत्ती बघून, ही निर्भीड प्रवृत्ती बघून तो सिकंदर बादशाह म्हणतोय, तुम्ही कोण? ते म्हणले, मी दिगंबर जैन मुनी महाराज. त्याच्या हातातली तलवार गळली. आईचं वाक्य त्याला आठवलं आणि तो खाली बसून नमस्कार केला. जैनांच्या राजांनो, घरात नाही ज्वारी आणि बहीर करतोय जमादारी असल्या राजांनो, मुनी महाराज पुढे दिसलं तर मला पाया पडायचं भाव होत नाही. जगत जेता सिकंदर नतमस्तक झाला. म्हटला, माझ्या आईनं का तुमच्यासारख्या दिगंबर मुनी महाराजांना तिकडं माझ्या राज्यात घेऊन ये म्हणली, याचं उत्तर आज कळालं. धन्य आहे तुम्ही. माझी एक इच्छा आहे शेवटची, तुम्ही माझ्या नगरात यावं, माझ्या देशात यावं, माझ्या देशात यावं. महाराज म्हणले, ते शक्य नाही. काय शक्य नाही? दिगंबर मुनी महाराज ज्या ठिकाणी हिंसा होते, ज्या ठिकाणी आपल्या चारित्र्याचं पालन होत नाही, ज्या ठिकाणी धर्मध्यान करण्यासाठी अनुकूल वातावरण असत नाही,
त्या ठिकाणी जैन साधू कधी प्रवास करत नाही, ते पायी चालत असतात. दिगंबर मुनी महाराजांची चर्या सांगितली, आणि तुझं तर राज्य समुद्राच्या पलीकडं तिकडे आहे, आम्ही तिकडं आमच्या चर्येला दोष लावून येऊ शकत नाही. त्यावेळी त्यानं पाणी घेतला, पद्मपुराण घेतला, पण आईचं वाक्य त्याला आठवलं की जैन साधूला तू आणू शकत नाहीस, कारण ते निर्भीड आणि स्वतंत्र असतात. नंगे से खुदा भी डरता है असं सुधासागर महाराज म्हणतात. आणि आज समाजातली काही लोक महाराजांनाच भीती घालायला बघतात. उगाच आम्ही समाजाची भूमिका कुठे बिघडायला नको. आज सोशल मीडियाचा प्रभाव एवढा आहे, दिगंबर मुनी महाराजांच्या वाक्याचा कुठं तर विटंबर व्हायला नको, आणि चुकीच्या पद्धतीनं कुठं तर त्याचा प्रसार व्हायला नको, म्हणून काही गोष्टी आम्ही मर्यादित ठेवतो. पण समाजातल्या कुठल्याही लोकांनी असं समजायचं नाही की आम्ही करायला लागलो ते सगळं साधूंना मान्य आहे, किंवा काही लोकांनी असं समजायचं नाही आमच्या पुढं कुठल्या महाराजांचं चालत नाही, सगळे चालत असतात. अरे कमठासारख्या कमठाला नमवण्याची ताकद जर मुनी महाराजांच्यात असेल, रावणासारख्याला नमवायची ताकद मुनी महाराजांच्यात असेल, तर तुमच्यासारख्या चिल्लरांची काय मजाच आहे. पण साधूंना अहंकार असत नाही, आणि साधू फक्त उपदेश देतात, पुढं जातात. साधूंना कोणतीही जबाबदारी करत असताना चुकीचा मार्ग अवलंबायला सांगितलं नाही. म्हणून दिगंबर मुनी महाराजांचं एक पद आहे, त्यांचं मान आहे, सन्मान आहे, आणि केव्हा टिकणार आहे तर सकल कीर्ती आचार्याने सांगितलं 13 प्रकारच्या चारित्र्याचं पालन जर ते दिगंबर मुनी महाराज करत असतील तरच ते दिगंबर मुनी महाराज एवढे स्वावलंबी, एवढे स्वातंत्र्य, निडर प्रवृत्तीचे असू शकतात, नाही तर असू शकत नाही. दिगंबर मुनी महाराजांचा आशीर्वाद घेऊन सिकंदर राजा पुढे जातो. असाध्य रोग होतो, हजारो वैद्य येतात. त्या वैद्यांना सिकंदर बादशाह वैद्य सिकंदर बादशाहला सांगतात तुमचा मृत्यू अटळ आहे. त्यावेळी सिकंदर बादशाह म्हणतो माझा मृत्यू अटळ आहे तर मी मरायला भीत नाही, पण माझी एकच शेवटची इच्छा आहे. काय? मी माझ्या देशापर्यंत जाऊपर्यंत आणि माझ्या आईच्या मांडीवर डोकं ठेवूपर्यंत मला फक्त जिवंत ठेवा, यातली निम्मी संपत्ती सगळ्या वैद्यांना देतो. त्यावेळी ते वैद्य सांगितले निम्मी संपत्ती तर फार लांबची गोष्ट आहे, हे गावसुद्धा तुम्हाला सोडून जाण्याची कंडिशन नाही. आणि त्यावेळेला जगज्जेठा सिकंदर म्हणतो की ज्या आईनं जन्म दिली त्या आईचा एक शब्द मी ऐकलो नाही, म्हणून आज त्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून मरण्या एवढं सुद्धा माझी साधी योग्यता राहिलेली नाही. आणि मग तो सांगतो मी मेल्यानंतर माझी पालखी काढा माझ्या प्रेताची, आणि दोन्ही हात बाहेर ठेवा आणि जगाला दाखवा जगज्जेठा सिकंदर जन्म घेताना मुठ्ठी बांधून आलेला होता, मधी कर्तृत्वानं सगळं जग जिंकला, पण जाताना दोन्ही हात मोकळे होते, हे जगाला दाखवा. म्हणून मिळवण्यासाठी कुठल्या जगावर अन्याय करू नका, नीती सोडू नका. अनीतीच्या आधारे मिळवलेली संपत्ती, अनीतीच्या आधारे मिळवलेलं स्थान, अनीतीच्या आधारे मिळवलेली व्यवस्था ही पुण्यासाठी कमी आणि पापासाठी जास्त निमित्त ठरत असते. म्हणून परिवारात जगत असताना कोणावर अन्याय करू नका, गल्लीत समाजात जगत असताना कोणाबद्दल अनीतीनं वागू नका, आणि धर्मात आणि कुठल्याही राजकीय सामाजिक क्षेत्रात जगत असताना नीतीचा कुठं छेद होईल आणि अनीतीचा कुठं उपयोग होईल असं कोणीही वागू नका, तरच आमच्यामध्ये नीती राहील असं सांगण्याचा प्रयत्न आचार्यांनी इथं केला. आणि ती साधूंची नीती ही 5 महाव्रत, 5 समिती आणि 3 गुप्तींच्या पालनामध्ये असते. अशा पद्धतीनं आचार्यांना ही गोष्ट सांगायची होती. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नई मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.